Welcome, dear students. GRPS Junior College, Naranggaon. Online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12th. Dear students, in previous lecture, we have studied about nursery management, part first. In this lecture, we learn about nursery management, definition of nursery, then different types of nursery, temporary nursery, these advantages and disadvantages, then permanent nursery, advantages and disadvantages, then some types of nursery according to kind. In today's lecture, we are going to learn next part, planning and layout of nursery. आजच्या लेक्चर मध्ये आपण प्लॅनिंग अँड लेआउट ऑफ नर्सरी हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट सिलेक्शन ऑफ साइट फॉर नर्सरी प्रिपरेशन. नर्सरी तयार करण्यासाठी आपल्याला साइट सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी काय क्रायटेरिया आहे? फॉलोइंग पॉइंट्स आर कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग साइट फॉर नर्सरी. या ठिकाणी जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहूयात. त्यामध्ये फर्स्ट लोकेशन. A nursery must be located in a pollution-free environment, away from bricks and smoke-emitting industry. तर नर्सरी जी आहे तर ती अशा एन्व्हायरमेंट मध्ये पाहिजे की ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं पोल्युशन नसलं पाहिजे, प्रदूषण नसलं पाहिजे. त्याचबरोबर ब्रिक्स आणि स्मोक इमिटिंग ज्या इंडस्ट्रीज आहेत की ज्या इंडस्ट्रीमधनं जास्त धूर निर्माण होतो अशा इंडस्ट्रीज जवळपास नसल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं लोकेशन त्या ठिकाणी आपण निवडायचे. देन सेकंड, टोपोग्राफी ऑफ लँड. द टोपोग्राफी ऑफ लँड फॉर नर्सरी साइट मस्ट बी इव्हन. त्याचबरोबर जी टोपोग्राफी आहे, टोपोग्राफी म्हणजे काय, तर जमिनीचा जो चढ उतार आहे, जो समतलपणा आहे, तर तो त्या ठिकाणी इव्हन असला पाहिजे, सपाट जमीन त्या ठिकाणी असली पाहिजे. देन थर्ड पॉइंट इज सॉइल. द सॉइल मस्ट बी लोमी or sandy loam with large quantity of organic matter content. Soil pH should be 6.5 to 7.5 with good water holding capacity. तर सॉइलची जी रिक्वायरमेंट आहे तर त्या नर्सरी मधली माती कुठल्या प्रकारातली असली पाहिजे? सॉइल मस्ट बी लोमी और सँडी लोम सॉइल. त्यामध्ये वाळुकामय लोम प्रकारातली जी माती आहे ती माती चांगली सुटेबल असते. त्याचबरोबर त्यामध्ये लार्ज क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, जे काही सेंद्रिय घटक आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात पाहिजे. त्याचबरोबर पीएच शुड बी 6.5 टू 7.5. त्याचबरोबर जो पीएच आहे, मातीचा जो सामू आहे, तर तो 6.5 टू 7.5 त्या ठिकाणी पाहिजे विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याचबरोबर जी पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्याची त्या ठिकाणी चांगली पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी ती सॉइलची जी रिक्वायरमेंट आहे ती त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. देन वॉटर. नर्सरी मस्ट बी लोकेटेड नियर वॉटर सोर्स. वॉटर शुड बी अवेलेबल थ्रू आउट द इयर. वॉटर शुड नॉट साल्टी. जी पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये नर्सरी मस्ट बी लोकेटेड नियर वॉटर सोर्स. वॉटर सोर्स नियर पाहिजे. शुड बी अवेलेबल थ्रू आउट द इयर. त्याचबरोबर पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा असणं आवश्यक आहे. देन शुड नॉट बी साल्टी. वॉटर शुड नॉट बी साल्टी. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये साल्टचं प्रमाण त्या ठिकाणी नसलं पाहिजे. देन फिफ्थ पॉइंट इज ड्रेनेज. नर्सरी मस्ट हॅव ॲडिक्वेट ड्रेनेज चॅनल टू अवॉइड वॉटर लॉगिंग. त्याचबरोबर नर्सरीमध्ये आपण पाणी काढून देण्यासाठी आउटलेट्स तयार केले पाहिजेत, ड्रेनेज चॅनल त्या ठिकाणी केले पाहिजेत, जेणेकरून कधी पाऊस झाला, जास्तीचं पाणी झालं तर ते पाणी त्या ठिकाणं निघून जाईल. त्यासाठी आपल्याला ड्रेनेजच्या फॅसिलिटी असणं आवश्यक आहे. देन ट्रान्सपोर्टेशन. द नर्सरी शुड बी कनेक्टेड बाय रोड फॉर बेटर ट्रान्सपोर्टेशन. त्याचबरोबर नर्सरी जी आहे तर त्या नर्सरी चे जे रोड आहेत ते रोड त्या ठिकाणी कनेक्ट असले पाहिजेत आणि बेटर ट्रान्सपोर्टेशन होण्यासाठी चांगल्या रोड्स त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. देन लेबर्स. नर्सरी वर्क इज लेबर इंटेन्सिव्ह. द नर्सरी साइट मस्ट हॅव इनफ लेबर्स. तर
नर्सरीमध्ये कामगारांची आवश्यकता लागते आणि त्यासाठी जवळपासच्या परिसरामधले त्या ठिकाणी लेबर अवेलेबल होणं आवश्यक आहे. देन प्रोटेक्शन, द नर्सरी एरिया मस्ट बी प्रोटेक्टेड बाय फेन्सिंग सो प्रिव्हेंट डॅमेज बाय ॲनिमल्स. त्याचबरोबर जी नर्सरी आहे आपली, त्या नर्सरीच्या चारी बाजूने त्या ठिकाणी फेन्सिंग असणं आवश्यक आहे, कारण काही ॲनिमल्स त्या ठिकाणी येऊ शकतात आणि आपले सीडलिंग्स त्या ठिकाणी ते डॅमेज करू शकतात. त्यासाठी प्रोटेक्शन ऑफ नर्सरी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. देन मार्केट, द नर्सरी मस्ट बी लोकेटेड नियर द सिटी, व्हेरियस टाइप ऑफ इनपुट्स रिक्वायर्ड इन द नर्सरी मस्ट बी अवेलेबल. त्याचबरोबर मार्केट त्या ठिकाणी जवळ पाहिजे, कारण नर्सरीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी इनपुट्स त्या ठिकाणी लागतात आणि ते आपल्याला आणावे लागतात मार्केटमधून, आणि त्यासाठी मार्केट जवळ पाहिजे. तर या ठिकाणी सिलेक्शन ऑफ साईट मध्ये लोकेशन, टोपोग्राफी ऑफ लँड, सॉइल, वॉटर, ड्रेनेज, ट्रान्सपोर्टेशन, लेबर्स, प्रोटेक्शन अँड मार्केट, हे 9 पॉइंट्स त्या ठिकाणी सिलेक्शन ऑफ साईट मध्ये कन्सिडर केले जातात. देन क्वालिटीज ऑफ वूड साईट फॉर नर्सरी. त्यानंतर जी साईट्स आपण नर्सरीसाठी शोधलेली आहे, ती साईट्स मध्ये काय क्वालिटी असल्या पाहिजे, त्या क्वालिटीज या ठिकाणी त्याचे 11 पॉइंट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट, नियरनेस टू रोड, रस्त्यापासून ते जवळ पाहिजे. देन नियर हॅबिटॅट, त्याचबरोबर त्या ठिकाणी जी काही लोकवस्ती आहे किंवा हॅबिटॅट आहे त्यांच्या जवळ त्या ठिकाणी ती नर्सरी असली पाहिजे. देन सुटेबल क्लायमेट, क्लायमेटिकली सुटेबल त्या ठिकाणी कंडिशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नर्सरी मधली जी जमीन आहे ती लेवलिंग ऑफ लँड त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. देन नायदर शेडी ऑर नॉर एक्सपोज्ड एरिया, त्याचबरोबर नर्सरी जो एरिया आहे तर तो सावलीमध्ये नसला पाहिजे, शेडी नसला पाहिजे, कारण त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचला नाही तर सीडलिंग्स चांगल्या पद्धतीनं ग्रो नाही होणार, आणि जास्त करून एक्सपोजर पण त्या ठिकाणी नसला पाहिजे. देन सफिशियंट सनलाईट त्या ठिकाणी असली पाहिजे. देन सेवंथ, सुटेबल सॉइलची जी रिक्वायरमेंट आहे तर ती सुटेबल सॉइल असली पाहिजे. मागे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की लोमी टू सँडी लोम सॉइल इज फेवरेबल फॉर नर्सरी. देन अवॉइड विंडी अँड हेल प्रून एरियाज, त्याचबरोबर विंडी एरिया म्हणजे की ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग खूप असतो, त्याचबरोबर हेल प्रून एरिया ज्या ठिकाणी गारपीट होते असं एरिया त्या ठिकाणी आपण नर्सरीसाठी निवडायचं नाहीये. देन गुड इरिगेशनल फॅसिलिटीज, त्याचबरोबर ज्या काही इरिगेशनल फॅसिलिटीज आहेत त्या चांगल्या पद्धतीनं सर्व प्लॉट्सला इरिगेशन पोहोचेल या पद्धतीनं त्या ठिकाणी इरिगेशन फॅसिलिटी करणं आवश्यक आहे. देन 10 पॉइंट, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट करण्याची काय सुविधा आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. देन 11 अवेलेबिलिटी ऑफ लेबर, त्याचबरोबर मजुरांची त्या ठिकाणी उपलब्धता किती आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर हे 11 पॉइंट्स त्या ठिकाणी क्वालिटी ऑफ वूड साईट फॉर नर्सरी आहेत. देन दिस इज द लेआउट ऑफ नर्सरी. या ठिकाणी तुमच्या बुक मध्ये डायग्राम दिलेली आहे, पिक्चर दिलेला आहे, कशा पद्धतीनं नर्सरीचं मॅनेजमेंट करायचंय, त्याचं लेआउट कसं तयार करायचं आहे. त्यामध्ये मेन रोड आहेत, या ठिकाणी हा मेन रोड आहे. त्यानंतर गेट 2 नंबर या ठिकाणी गेट दाखवलेला आहे. नर्सरी रोड्स, त्यानंतर तिसरा जो आहे तो नर्सरी रोड्स, चौथा आहे पाथ, म्हणजे छोटे छोटे अंतर्गत जे रस्ते आहेत त्याला आपण पाथ म्हणतो, ते या ठिकाणी केलेले आहेत. देन ऑफिस, लेबर शेड, स्टोर रूम, व्हेकल शेड, ते या ठिकाणी एका ठिकाणी ह्या भागामध्ये केलेलं आहे. त्यानंतर पॉटेड प्लांट्स, सॅपलिंग्स, हे सगळं जे मटेरियल आहे तर ते या ठिकाणी आहे 9 नंबर. त्यानंतर 10, त्यानंतर 11 नंबर सीडलिंग्स या ठिकाणी ग्रो केलेले आहेत. देन प्रोपोगेशन 12 नंबरच्या या एरियामध्ये प्रोपोगेशन केलं जातं. देन शेड नेट हाऊस, या ठिकाणी 13 नंबरचं शेड नेट आहे. 14 नंबरचं या ठिकाणी पॉली हाऊस. देन 15 सीडलिंग बेड्स, या ठिकाणी सीडलिंग बेड्स आहेत. त्यानंतर मदर बेड्स,
16 नंबरला या ठिकाणी मदर बेड्स आहेत की ज्यामधून आपण रूट स्टॉक घेतो आणि नवीन प्लांटची निर्मिती करत असतो. देन वेल वॉटर सोर्सेस, त्या ठिकाणी वेल असेल किंवा बोरवेल्स वगैरे या ठिकाणी असले पाहिजेत. त्यानंतर वॉटर पाईपलाईन 18 नंबर्सच्या ज्या आहेत तर ते वॉटर पाईपलाईन्स आहेत की प्रत्येक प्लॉटला त्या ठिकाणी पाईपलाईन प्रोव्हाइड केलेले आहेत. देन सॉइल डम्पिंग 19 नंबरला या ठिकाणी सॉइल डम्पिंग आहे. तर या ठिकाणी सॉइल डम्पिंग केलं जातं. 20 कंपोस्ट एरिया सॉइल आणि कंपोस्ट मिक्स करून नंतर ते बेड मध्ये टाकले जातात. त्यानंतर मदर प्लांट फेन्सिंग, या ठिकाणी काही मदर प्लांट्स आहेत की जे फ्रूट क्रॉप असतील तर त्याचे मदर प्लांट असतात. देन फेन्सिंग केलेलं आहे. देन प्लांट लायब्ररी या ठिकाणी 23 नंबर आहे. देन या ठिकाणी आहे प्लांट लायब्ररी. देन 24 जनरेटर, या ठिकाणी जनरेटर रूम आहे. तर अशा पद्धतीचं हे एक लेआउट केलं जातं नर्सरी तयार करण्याच्या अगोदर की जी परमनंट नर्सरी आहे की जिथं कायमस्वरूपी रोपवाटिका तयार केलेली आहे अशा ठिकाणी नर्सरी केली जाते. देन मेजर स्टेप्स इन नर्सरी लेआउट्स, आता याच्यामधल्या काही मेजर स्टेप्स आहेत नर्सरी लेआउटच्या ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये फर्स्ट मदर ब्लॉक, या ठिकाणी मदर ब्लॉक सुरुवातीला करायचा आहे. द प्लांटिंग स्टॉक दॅट मेंटेन ॲज अ सोर्स ऑफ कमर्शियल प्रोपोगेशन इज रेफर्ड टू ॲज अ मदर ब्लॉक. तर जो प्लांटिंग स्टॉक असतो की तो स्टॉक वापरून आपण नवीन रोपांची निर्मिती करतो त्याला आपण मदर स्टॉक्स असं म्हणतो. तर त्याला आपण मदर ब्लॉक असं म्हणतो. मदर प्लांट आर व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ अ नर्सरी. त्याचबरोबर मदर प्लांट जे आहे तर ते इम्पॉर्टंट पार्ट आहे नर्सरीचा. जर फ्रूट नर्सरी असेल तर अशा नर्सरीचा मदर प्लांट्स इम्पॉर्टंट पार्ट असतो. देअर शुड बी प्रॉपर रेकॉर्ड अँड सर्टिफिकेशन ऑफ प्लांटिंग स्टॉक. तर ह्या जे काही मदर ब्लॉक आहे तिथं असणारे प्लांट्स आहेत त्यांचं प्रॉपर रेकॉर्ड, देअर शुड बी मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड अँड सर्टिफिकेशन ऑफ प्लांटिंग स्टॉक त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. ॲज फार ॲज पॉसिबल मदर ब्लॉक शुड बी इन क्लोज प्रॉक्झिमिटी ऑफ द नर्सरी साईट. त्याचबरोबर जर शक्य असेल तर त्या ठिकाणी मदर ब्लॉक त्या ठिकाणी जवळ नर्सरी साईटच्या असणं गरजेचं आहे. द सायन्स should be taken only from mother plants. Therefore, for preservation of pathogens, free planting stock, proper isolation, sanitation are very important. त्याचबरोबर जो सायन्स शूट आपण वापरतो ज्यावेळेस ते काड्या आपण तोडून आणतो मदर प्लांट वरनं आणि त्या काड्यांचे कलम आपण त्या ठिकाणी रुस्ट याच्यावरती करतो. तर ते जे सायन्स आहे तर ते मदर प्लांट्स मधनं आपण घेत असतो. त्याचबरोबर त्याचं आयसोलेशन, पॅथोजन फ्री प्लांटिंग ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सॅनिटेशन आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ मदर प्लांट. आता याचे मदर प्लांटचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट मँगोचे मदर प्लांट जे आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी वाईज आहे. त्यामध्ये अल्फान्जो, केसर अँड रत्ना हे त्याचे मदर प्लांट आहेत. त्यानंतर सॅपोटा, कालीपत्ती, क्रिकेट बॉल हे त्याच्या व्हरायटीज आहेत म्हणजे मदर प्लांटच्या व्हरायटीज. देन गावा म्हणजे पेरू, सरदार, L49 ही त्याची व्हरायटी आहे. त्यानंतर बेर, उमरान आणि मेहरून या दोन जाती आहेत. त्यानंतर ग्रेप, सोनाका, थॉम्सन सीडलेस हे मदर स्टॉक आहेत. देन आवळामध्ये बनारसी आणि कृष्णा. देन पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब मध्ये गणेश आणि भगवा हे त्याचे दोन व्हरायटीज आहेत. तर हे काय आहेत मदर प्लांट्सच्या व्हरायटी आहेत. देन सीडबेड, आता आपण मदर ब्लॉकचं पाहिलं. त्यानंतर सीडबेड शुड बी नियर टू वॉटर सोर्स अँड ऑफिस. जे काही सीडबेड तयार केलेले आहेत तर ते नियर टू द वॉटर सोर्स अँड ऑफिस, पाण्याचा सोर्स आणि ऑफिसच्या जवळ त्या ठिकाणी सीडबेड पाहिजेत. द बेड शुड बी रेज्ड इनफ टू अवॉइड वॉटर स्टॅग्नेशन ड्यू टू द रेन.
त्याचबरोबर जे बेड तयार केलेले आहेत तर ते बेड अशा पद्धतीने तयार करायचे की जिथं पाणी जास्त साठून नाही राहिलं पाहिजे, कारण ज्या सीडलिंग्स त्या ठिकाणी तयार होतात त्यांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. जास्त पाणी तिथं साठलं तर ते जळू शकतं किंवा मरू शकतात. त्यासाठी द बेड शुड बी रेज्ड इनफ टू अवॉइड वॉटर स्टॅग्नेशन ड्यू टू रेन. ते एका उंचीवरती त्या ठिकाणी तयार केले जातात. द सीड बेड शुड बी लोकेटेड इन अन ओपन स्पेस किंवा प्लेस फॉर बेटर जर्मिनेशन ऑफ सीड्स अँड टू अवॉइड इन्फेक्शन ऑफ डॅम्पिंग ऑफ डिसीज. तर सीड बेड शुड बी लोकेटेड इन ओपन स्पेस, मोकळ्या जागेमध्ये ते सीड बेड तयार केलेले पाहिजेत फॉर बेटर जर्मिनेशन ऑफ सीड्स अँड टू अवॉइड इन्फेक्शन ऑफ डॅम्पिंग ऑफ डिसीज. आणि त्याचबरोबर जो डॅम्पिंग ऑफ डिसीज आहे तो डिसीज त्या ठिकाणी अवॉइड करता आला पाहिजे, कारण तो मोकळ्या स्पेसला जर असेल तर त्या ठिकाणी फारसे डिसीज येत नाही, परंतु ज्या ठिकाणी झाडांची गर्दी आहे, सावली आहे, अशा ठिकाणी डॅम्पिंग ऑफ डिसीज त्या ठिकाणी येऊ शकतो. देन नर्सरी बेड can be prepared in 3 different ways as sunken beds, level beds and raised beds. तर नर्सरी बेड जे आहे तर ते 3 वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतात. त्यामध्ये सनकेन बेड, लेवल बेड्स अँड रेज्ड बेड. सीड बेड्स कॅन बी accommodated in a comparatively smaller area so that they can be kept under proper vigilance and excess watering. तर सीड बेड जे आहे तर ते कंपॅरेटिव्हली लहान एरियामध्ये तयार केले जातात, त्यामुळं त्या ठिकाणी सुपरविजन करणं सोपं जातं, पाणी देणं त्या ठिकाणी सोपं जातं. तर हे झाले सीड बेड इन्फॉर्मेशन. देन पॉट यार्ड आहे. द पॉट यार्ड इज जनरली युज्ड फॉर टेंडर प्लांट्स which require shade. Therefore, pot yard should be shade and near to water source for frequent watering. आता हे पॉट यार्ड जे आहे तर ते पॉट यार्ड कुठं करायचं आहे तर जनरली युज्ड फॉर टेंडर प्लांट्स अँड इट रिक्वायर्ड शेड. सावलीमध्ये त्या ठिकाणी करावं लागतं, त्याला शेड लागतं, त्या ठिकाणी आपण पॉट यार्ड म्हणजे कुंडीमध्ये येणारी जी रोपं आहेत ती रोपं त्या ठिकाणी आपण सावलीमध्ये ठेवत असतो, वाढवत असतो. Therefore, pot yard should be shade and near to water source for frequent watering. आणि त्याला सारखं वॉटरिंग करावं लागतं आणि त्यासाठी ते ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स जवळ आहे अशा ठिकाणी ते ठेवणं गरजेचं आहे. देन पॅकिंग यार्ड अँड वर्किंग शेड. पुढचं आहे पॅकिंग यार्ड अँड वर्किंग शेड. द पॅकिंग यार्ड इज युज्ड फॉर पॅकिंग द प्लांट्स बिफोर सेल. पॅकिंग यार्ड मध्ये काय काम करतात तर जी रोपं आपल्याला सेल झालेली आहेत त्या रोपांचं त्या ठिकाणी पॅकिंग केलं जातं आणि त्या ठिकाणी सेलिंगसाठी ते पाठवले जातात. द यार्ड कॅन बी कंबाइंड विथ वर्किंग शेड इन विच वर्कर सॉर्ट आउट अँड पॅक द प्लांट्स विथ इज. आता हे पॅकिंग यार्ड जे आहे तर ते वर्किंग शेड ज्या ठिकाणी असेल त्या शेडला त्या ठिकाणी कंबाईन केलं जातं, जेणेकरून जे लेबर असतील त्या लेबरला त्या ठिकाणी काम करणं सोपं जाईल. जे डिसीजड प्लांट असतील, कमकुवत प्लांट असतील ते रिमूव्ह करणे आणि चांगले जे क्वालिटीचे प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी पॅक करून सेलसाठी पाठवले जातात. देन कंपोस्ट पीट. नर्सरी कंपोस्ट पीट ऑफ परमिसिबल साइज शुड बी लोकेटेड ॲट एनी कॉर्नर ऑफ नर्सरी. नर्सरीच्या कुठल्याही कॉर्नरवरती त्या ठिकाणी कंपोस्ट पीटचं त्या ठिकाणी साठवणूक करायची आहे, जेणेकरून पूर्ण त्या ठिकाणी नर्सरीला आपल्याला ते कंपोस्ट देता येईल. देन इरिगेशन. द मेन लाईन ऑफ इरिगेशन सिस्टीम इज टेकन द फ्रॉम सोर्स टू सीड बेड अँड आर जनरली लोकेटेड अलॉंग द रोड बिटवीन नर्सरी ब्लॉक्स. तर इरिगेशनची जी फॅसिलिटी आहे, द मेन लाईन ऑफ इरिगेशन सिस्टीम इज टेकन द फ्रॉम सोर्स पासनं मेन लाईन घ्यायची, त्यानंतर रोडच्या कडेनं, सगळ्या रोडच्या कडेनं ज्या नर्सरीमध्ये जे रोड्स आहेत त्या रोड्सच्या कडेनं त्याचे वेगवेगळे त्या ठिकाणी आउटलेट काढून इरिगेशन फॅसिलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची. देन रोड्स अँड ड्रेनेज. रोड्स अँड चॅनल्स ॲट एंड ऑफ द बेड शुड बी 5 to 6 feet वाईड इज केप्ट. आउटर अँड इंटरनल रोड्स शुड बी परमनंट. तर नर्सरीमध्ये काही रोड्स असतात, काही पाथ असतात की जे चालण्यासाठी लेबर्सला त्या ठिकाणी मूव्ह करण्यासाठी ते वापरले जातात. त्याचबरोबर ड्रेनेज चॅनल आहेत. ड्रेनेज चॅनल मधनं आपण जास्तीचं झालेलं पाणी
चॅनल मध्ये घेतो आणि ते आपण शेताच्या बाहेर किंवा नर्सरीच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं जातं आणि ते 5 ते 6 फीट वाईड त्या ठिकाणी ते असले पाहिजे. त्यानंतर रेस्ट रूम आहे. ब्रेक रूम और रेस्ट रूम आर नीडेड फॉर द नर्सरी स्टाफ. त्याचबरोबर ब्रेक रूम आणि नर्सरी रूम, ब्रेक रूम अँड रेस्ट रूम ही जी रूम आहे तर ती कुणासाठी आहे, तर लेबर आणि जे स्टाफ आहे त्यांना त्या ठिकाणी सुट्टीच्या वेळेस आराम करण्यासाठी त्या ठिकाणी किंवा जेवण करण्याची वेळ असते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या रूमचा वापर करता येतो. तरी झाली रेस्ट रूम. देन स्टोर रूम. स्टोर रूम मध्ये फर्टिलायझर्स, केमिकल, पेस्टिसाइड्स आर केप्ट स्टोर्ड इन स्टोर हाऊस. तर स्टोर रूमचा उपयोग काय आहे, त्यामध्ये आपण फर्टिलायझर्स ठेवतो, केमिकल ठेवतो, त्यानंतर पेस्टिसाइड्स काही औषधं असतील की जी फवारणीसाठी आपण आणतो ती त्या ठिकाणी ठेवली जातात. ते ठेवण्यासाठी आपल्याला स्टोर रूमचा वापर होतो. फर्टिलायझर्स, केमिकल, पेस्टिसाइड्स एक्सेट्रा आर केप्ट इन स्टोर हाऊस. देन ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस, लॅब अँड वर्किंग स्पेस. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस आहे. दे शुड बी लोकेटेड ऑन द वाइड विंडवर्ड साइड्स ऑफ द फील्ड अँड पॅरलर टू सीड बेड. वर्किंग प्लेस शुड बी क्लीन, वेल व्हेंटिलेटेड अलॉंग विथ गुड सनलाइट. तर दे शुड बी लोकेटेड ऑन द विंडवर्ड साइड. विंडवर्ड साइड म्हणजे काय, तर वाऱ्याचा वेग जो आहे किंवा दिशा जी आहे ती लक्षात घेऊन त्या ठिकाणी ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला त्या ठिकाणी ती ऑफिस त्या ठिकाणी ठेवायचं आहे. अँड पॅरलर टू सीड बेड. त्याचबरोबर जे सीड बेड असतील त्या सीड बेडला समांतर अशा पद्धतीने हे आपले ऑफिस ठेवायचे आहेत. वर्किंग प्लेस शुड बी क्लीन, वेल व्हेंटिलेटेड अलॉंग विथ गुड सनलाइट. त्याचबरोबर जे वर्किंग प्लेस आहेत त्यामध्ये लॅब असेल किंवा इतर काही कामकाजाच्या खोल्या असतील त्या ठिकाणी वेल व्हेंटिलेटेड हवा खेळती असली पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश पोहोचेल अशा पद्धतीने त्यांचं अरेंजमेंट केलेलं असलं पाहिजे. देन फेन्सिंग. नर्सरी शुड बी फेन्स्ड टू प्रिव्हेंट डॅमेज फ्रॉम कॅटल्स, डॉग, sheep और पीपल्स. तर या ठिकाणी जी फेन्सिंग आपण करतो म्हणजे कंपाऊंड जे करतो ते कंपाऊंड करण्यासाठी म्हणजे का करतो, तर प्रिव्हेंट डॅमेज फ्रॉम कॅटल म्हणजे जनावरांपासून कुठलाही त्या ठिकाणी उपद्रव होऊ नये. त्यानंतर डॉग असतात, शीप असतात, शेळ्या मेंढ्या चारणारे त्या ठिकाणी आजूबाजूला येत असतात, त्यांची एंट्री जर तिथं झाली तर सगळे रोप ते खाऊन घेऊ शकतात. त्यानंतर काही पीपल्स असतात की जे नुकसान त्या ठिकाणी करू शकतात, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी फेन्सिंग करणं आवश्यक असतं. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये सिलेक्शन ऑफ साइट्स अँड लेआउट ऑफ नर्सरी, तर परमनंट नर्सरी कशा पद्धतीनं केली पाहिजे त्याचा आपण या ठिकाणी जे मुद्दे आहेत त्यामध्ये पॉइंट्स कन्सिडर फॉर सिलेक्शन ऑफ साइट ऑफ नर्सरी, त्यानंतर लेआउट ऑफ नर्सरी या ठिकाणी आज आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवत आहोत. धन्यवाद.